जावली तालुक्यातील खुर्शी तर्फे कुडाळ येथे स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्त्याची अडवणूक करण्यात आल्याने गावातील अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत निघालेला मृतदेह रस्त्यावरच चिता रचून अग्नी देण्यात आला। याबाबत गावाची असणारी सार्वजनिक स्मशानभूमीला एका खासगी मालकाच्या जागेत असल्याचा दावा खासगी मालकाने केलेला आहे। त्यामुळे त्या जागेत मृतदेह दहन करण्यासाठी अटकाव करण्यात आला होता। त्यानंतर प्रशासनाने मध्यस्थी करून याबाबत तात्पुरत्या स्वरूपात याबाबत तोडगा काढण्यात आला। मात्र दरवेळी गावात अंत्ययात्रा निघाल्यानंतर खासगी मालकाकडून मृतदेह स्मशानभूमीच्या ठिकाणी जाताना खासगी मालक आणि ग्रामस्थांच्या मध्ये वादावाद होत असतानाची माहिती समोर दिसून येत आहे। याबाबत ग्रामस्थांनी आम्हाला कायमस्वरूपी पर्याय व तोडगा काढावा अशी मागणी देखील केली आहे। ग्रामस्थांच्या वतीनं शासनाला नम्र विनंती करू शकतो की खर्शी गावची स्मशानभूमी 1900 जवळजवळ 7-8 साली बांधलेली आहे। तिथं प्रशासनाचा निधी पडलेला आहे आणि त्या स्मशानभूमीला जो रस्ता जातो तो रस्ता वैयक्तिक एका मालकाने अडवलेला आहे। तरी तो रस्ता प्रशासनानं ताबडतोब खुला करून द्यावा। हे या गावामध्ये गेल्या वेळेला माजी सैनिक तो सुद्धा इथं रस्त्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आली। आज ह्याच गावामध्ये लीलाबाई पांडुरंग गायकवाड यांचाही अंत्यविधी रस्त्यावरतीच करावा लागलेला आहे। तरी प्रशासनानं ठोस निर्णय घेऊन आम्हाला आमचा रस्ता खुला करून द्यावा ही ग्रामस्थांच्या वतीनं मी आग्रहाने नम्रतेची विनंती करतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।